या इतक्या अथांग अंतराळात आपण एक प्रकारे भटकत आहोत. आपल्याला वाटत असेल की आपण कुठेतरी जात आहोत, पण तसं नाहीये. आपण फिजिक्सच्या नियमांचे पूर्णपणे पालन करत आहोत. हे ब्रह्मांड या नियमांना पाळून एकमेकांना साथ देत समोर जात आहे. ब्रह्मांडाचा विस्तार सुद्धा त्याच नियमाप्रमाणे होतोय. पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की या ब्रह्मांडात एक अशी गोष्ट आहे जी फिजिक्सचे नियम आणि कायदे पाट्यावर मारते आणि फिजिक्सच्या कायद्यांना मानतच नाही. तो म्हणतो माय लाईफ माय रूल्स. तो स्वतःचे नियम तयार करतो आणि त्यात सर्वांना अडकवतो. त्याच्या जवळ गेलं की सर्व काही कसं त्याच्या म्हणण्याप्रमाणे व्हायला लागतं. तो ठरवणार तोच कायदा आणि तोच पूर्ण ब्रह्मांडाला मान्य करावा लागतो. मी कोणत्याही देवाबद्दल बोलत नाहीये, तर मी गोष्ट करतोय त्या अंधारातल्या राक्षसाची, जो आपल्या सापळ्यात प्रत्येकाला अडकवतो. इतकंच काय, या विश्वातील सर्वात वेगवान गोष्ट प्रकाश सुद्धा त्यापासून वाचू शकत नाही. हा वेळेला सुद्धा स्वतःसाठी थांबवतो आणि जिथे स्पेस म्हणजेच ब्रह्मांड वाकायला लागतं तिथे एकमेव गोष्ट म्हणजे ब्लॅक होल. पण काय होईल जर आपण त्या ब्लॅक होलच्या आत गेलो तर? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये आणि ही आहे आपली ब्रह्मांड सिरीज. तुम्ही पाहतात गोपी किसन युनिवर्स. आज आपण जाणार आहोत अशा ठिकाणी जिथून परत येणं जवळजवळ अशक्य असणार. माहिती नाही आपण पुन्हा एकमेकांना भेटणार की नाही, आणि भेटलो तर याच जगात असणार की आणखी कोणत्या जगात. मला वाटतं हा प्रवास खूप मजेशीर होणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की ब्लॅक होल नक्की काय भानगड आहे. तर मित्रांनो, आपल्या मिल्की वे गॅलेक्सीमध्ये नेमके कोणकोणते ब्लॅक होल आहेत, ते कसे दिसतात आणि त्यांची नावं काय आहेत, हे सगळं आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहिलं आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तर आता आपण सोबतच प्रवासावर जाऊया आपल्या स्पेसशिप घेऊन. आपलं यान, याला काहीतरी नाव असायला पाहिजे ना. आपण काळाच्या ओघात इतक्या दूर जाणार आहोत, तर आपण त्याचं नाव काय द्यायचं? तुमच्याकडे काही युनिक नावं असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा. सध्यासाठी आपण याला नाव देऊया कालयान द स्पेस ट्रॅव्हलर. आपण आपल्या कालयान मध्ये बसलो आहोत. यान स्टार्ट करून वेगाने पृथ्वीच्या कक्षेबाहेर पडणार. एकदा का आपण बाहेर पडलो की आपल्याला पृथ्वीसारखं गुरुत्वाकर्षण जाणवणार नाही. आपण समोर जाणार तेव्हा वेगवेगळे ग्रह, तारे सगळं काही दिसत जाईल. सगळं काही ठरलंय. पण आपण जाणार आहोत सॅजिटेरियस या ब्लॅक होलच्या आत. प्रवास करता करता आपल्याला तो ब्लॅक होल दुरूनच दिसायला लागतो. त्याच्या भोवती प्रकाशाचं वलय आणि त्यालाच म्हणतात ऍक्रिडेशन डिस्क. हा प्रकाश म्हणजे ब्लॅक होल निगळलेलं साहित्य आहे जे त्याच्या भोवती प्रचंड वेगाने फिरून तापलंय. हा देखावा जितका सुंदर आहे तितका खतरनाक. जसजसे आपण जवळ जातो वेळ खूप स्लो व्हायला लागते. आणि इंटरस्टेलर मूवी बघितला असेल, जेव्हा कूपर त्या अथांग गागंतुवामध्ये उडी घेतो तेव्हा विज्ञानाच्या सीमा संपतात आणि कल्पना शक्ती सुरू होते. तिथे काळ खरोखरच संत होतो. आणि आता आपण येऊन पोहोचलो आहोत इव्हेंट होरायझन जवळ. ही एक अदृश्य सीमा आहे. ही सीमा पार केली की बाहेरच्या जगाशी संपर्क संपला. जेव्हा आपण आत जायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला काहीच जाणवत नाही. आपण अचानक जळणार नाही, कोणतीही भिंत दिसणार नाही. पण जर तुम्ही मला बाहेरून बघत असाल तर मी तुम्हाला तिथे फ्रीज झालेलं दिसेल. माझ्यासाठी सर्व काही नॉर्मलच असेल. ही आहे अल्बर्ट आइन्स्टाईनची रिलेटिव्हिटी. आता खरी गंमत सुरू होते. जसजसे आपण आत जातो तसतसं गुरुत्वाकर्षण पिळसाळलेल्या कुत्र्यासारखं आपल्या अंगावर धावून येते. आता कल्पना करा, तुमचे पाय ब्लॅक होलच्या केंद्राकडे आहे आणि तुमचं डोकं वरच्या बाजूला. अचानक मला पायांच्या तळव्यांमध्ये एक विलक्षण ओढ जाणवते. पायांवरची ओढ इतकी असते की तुमचं शरीर ताणलं जायला लागतं. जणू काही हजारो अदृश्य हात माझे पाय खालच्या दिशेने ओढतायत. पण माझं डोकं पायाच्या तुलनेत थोडं लांब आहे. पायावरचं गुरुत्वाकर्षण डोक्यापेक्षा कैक पटीने जास्त आहे. त्यालाच आपण म्हणत असतो टायडल फोर्स. काही सेकंदात मला जाणवतं की माझं शरीर आता माझं राहिलं नाही. माझे पाय लांब होऊ लागलेत. स्नायू हाडे एक लवचिक रबरासारखे ताणले जात आहेत. माझी उंची वाढते हे भास नाहीये. हे आहे व्हर्टिकल स्ट्रेचिंग. मी ओरडण्याचा प्रयत्न करते पण माझे फुफ्फुस आधीच लांब खेचले गेलेत. माझं शरीर आता मानवी राहिलेलं नाही. तो एक लांब लवचिक दोरीसारखं बनू लागलंय. फक्त लांबत नाही तर आजूबाजूने कोणतरी मला एका बारीक नळीतून दाबल्यासारखं करतंय. अत्यंत बारीक, अगदी केसासारख्या पातळ होतोय. शास्त्रज्ञ यालाच स्पॅगेटिफिकेशन म्हणतात, पण आपण साध्या भाषेत म्हणूया शेवया. तुम्ही एखाद्या बारीक दोरीसारखे किंवा मॅगीच्या नूडल्स सारखे लांब आणि पातळ होता. हा अनुभव पेनफुल असेल की नाही हे सांगायला कोणी जिवंत उरलं नाही. पण विज्ञानाच्या हिशोबात तुमच्या शरीराचा अणू लांब खेचला जातो.
आता सगळ्यात मोठा प्रश्न, काय ब्लॅक होलच्या पलीकडे दुसरं विश्व असेल? शेवटी आपण पोहोचतो सिंग्युलॅरिटीकडे. ही अशी जागा आहे जिथे विज्ञानाचे सर्व पुस्तक फाटून जातात. इथे गुरुत्वाकर्षण अनंत म्हणजे इनफायनाईट असतं. तिथे गेल्यावर जिवंत राहणं अशक्य आहे. पण काही थेरीज असं म्हणतात की ब्लॅक होल हे एक वॉर्म होल आहे. ते वॉर्म होल म्हणजे एखाद्याचं प्रवेशद्वार असू शकतं. जर ब्लॅक होल एका बाजूने गोष्टी ओढून घेतो तर दुसऱ्या बाजूने म्हणजेच व्हाईट होल असू शकतो जो या गोष्टींना दुसऱ्या विश्वात फेकतो. म्हणजे एका बाजूने ब्लॅक होलने कचरा ओढला आणि दुसऱ्या बाजूने व्हाईट होलने तो बाहेर फेकला. जणू हे ब्रह्मांड एका रिसायकलिंग मशीन सारखं आहे. कदाचित हे दुसरं विश्व आपल्या विश्वासारखं असेल किंवा तिथे विज्ञानाचे नियम पूर्णपणे वेगळे असतील. हे अजूनही एक रहस्य आहे, कारण तिथून अजूनही कोणीही परत येऊन सांगू शकलं नाही. पण भावांनो, हे सगळं अजूनही कागदावरच आहे. प्रत्यक्षात तिथं काय आहे हे कोणालाच माहिती नाही. कदाचित तिथे गेल्यावर आपण देव होतो किंवा कदाचित आपण शून्य होतो. आता तुमच्या मनात एक शंका आली असेल, जर ब्लॅक होल एका ताऱ्याच्या मृत्यूपासून म्हणजे डेथ ऑफ अ स्टार पासून तयार होतो तर तो दुसऱ्या विश्वाचा दरवाजा कसा असू शकतो? तर तो एक मेलेला ताऱ्याचा सांगाडा असायला हवा. पण मित्रांनो, इथेच खरी गंमत आहे. जेव्हा एखादा महाकाय तारा स्वतःच्या गुरुत्वाकर्षणाखाली दाबला जातो तेव्हा तो इतका बारीक होतो की अवकाशाच्या कापडाला म्हणजे स्पेस टाइम फॅब्रिकला आरपार फाडून टाकतो. कल्पना करा, तुम्ही एखाद्या कागदावर एक जड गोळा ठेवला तर तो कागद फक्त वाकेल. पण जर तो गोळा अनंत वजनाचा म्हणजे इनफायनाईट वजनाचा असेल तर तो कागद फाडून निघून जाईल. विज्ञानाच्या भाषेत यालाच म्हणतात सिंग्युलॅरिटी. जिथे स्पेस आणि टाइम संपतात तिथे कदाचित एक छिद्र तयार होतं ज्याला आपण वॉर्म होल म्हणतो. म्हणजेच एका ताऱ्याचा अंत हा दुसऱ्या विश्वासाठी एंट्री गेट ठरू शकतो. एका बाजूला तारा मरतोय आणि दुसऱ्या बाजूला कदाचित एक नवीन विश्वाचा जन्म होतोय. शास्त्रज्ञ यालाच बिग बाउन्स किंवा मल्टिवर्सची थेरी म्हणतात. म्हणजे एका विश्वाचा कचरा दुसरा विश्वाचा पाया असू शकतो. सत्य काय आहे? विज्ञान म्हणतं की आपण 3D जगात राहतो आणि 4D म्हणजेच वेळ आहे. पण ब्लॅक होलच्या केंद्रात गेल्यावर माणूस जिवंत राहणं अशक्य आहे. पण थांबा, काही गैरसमजही असू शकतात जे दूर करायला हवेत. ब्लॅक होल व्हॅक्यूम क्लीनर नाहीये जो लांबून सगळं खाईल. तो फक्त जवळ येणाऱ्यालाच ओढतो. आणि वॉर्म होल तो शॉर्टकट आहे का? विज्ञानाच्या कागदावर कदाचित असेल, पण प्रत्यक्षात अजून त्याचा पुरावा नाही. तुम्हाला काय वाटतं, ब्लॅक होलच्या पलीकडे दुसरं विश्व असेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमचा मित्र गोपी किसन. तुम्ही पाहत आहात ब्रह्मांड. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेऱ्याच्या मागे तेजस. धन्यवाद.